कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल रोड या परिसरात सध्या स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। ही मोहीम कौतुकास्पद असली तरी त्याची अंमलबजावणी करताना काही मूलभूत त्रुटी निदर्शनास आल्या आहेत। वास्तविक परिस्थिती: रेनकोटचा अभाव। मोहिमेवर कार्यरत असलेल्या केएमसीच्या अनेक कर्मचाऱ्यांना अंगावर रेनकोट उपलब्ध नाही। केवळ काहीच कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आलेत। पावसात काम बंद। पाऊस सुरू झाल्यानंतर रेनकोट नसल्याने कर्मचारी काम बंद करून थांबून राहतात। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असलेली ही मोहीम अर्धवट राहत आहे। कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात। पावसात भिजून काम केल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून मोहीम हाती घेतली आहे, परंतु कर्मचाऱ्यांना 200-300 रुपयांचा रेनकोट देखील वेळेवर पुरवला जात नसेल तर मोहिमेचा उद्देशच साध्य होणार नाही। मागणी: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने वरील बाबींची तातडीने दखल घ्यावी आणि मोहिमेवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने दर्जेदार रेनकोट, बूट, छत्री पुरवावी। पावसाळ्यात काम ठप्प होणार नाही याची व्यवस्था करावी। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे। नागरिक कर भरतात, त्यांच्या पैशातून होणाऱ्या कामाची गती अशी साधनांच्या अभावामुळे खंडित होऊ नये ही अपेक्षा। प्रतिनिधी: श्री तानाजी आनंदराव जाधव, सामाजिक कार्यकर्ता, कोल्हापूर। मोबाईल नंबर 7756859600। कोल्हापूर महानगरपालिकेची आज कळंबा फिल्टर हाऊस ते साई मंदिर या ठिकाणी एक स्वच्छतेची मोहीम सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या अंगावर रेनकोट नसल्यामुळे पावसाच्या वेळी हे कर्मचारी असेच साईडला थांबून राहतात।